आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम ते कांद्याची प्युरी करायची ना, किती कांदे वापरू? मी काय म्हणते, आज ना आपण भाजी अशी छान झणझणीत करूया। हा वहिनी, हे बघा, एवढा चालतील ना मिरच्या? वहिनी बघा ना, इतक्या मिरच्या घालते। वहिनी अहो, काय झालंय तुम्हाला? तुम्ही उत्तर का देत नाही? बोला ना। इतकं रागाने बघण्यासारखं मी काय केलंय? सोडा ना, त्या टेन्शन मध्ये असतील ते कुठले तरी। टेन्शन मध्ये असेल म्हणून काय झालं? आपल्यावर असा रुबाब दाखवायचा? एक तर घरातली सगळी कामं आपण करतो, हा? हिला काय झालंय फुगून बसायला? सोडा ना आत्या, इतकं काय मनाला लावून घेते? सोडा। नाही 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 नाही, मी आज देवाची पूजा केली ना, हे खटकलेलं आहे वहिनीला। तिला फक्त एकटीला या घरावर हुकूम चालवायचा आहे। पण ही नर्मदा सुद्धा काही कमी नाहीये। हे घर आणि ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली ना की मग बघ माया, एकदा का मी या घराची मालकीण झाले की या मंजिरीला मोलकरीण बनून पाणी भरायला लावून या घरात। काय 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 बोललीस तू? काय बोललीस तू मला? हा, वा 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 वा, वेदा बघितलं तुझे बाबा कसे आहेत ते? दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचं पण स्वतः मात्र कोरडे पाषाण। बघ बघ बघ, कपाटात किती पसारा पडलाय बघ। टापटीपणाचा ना नुसतं तोरा मिरवायला पाहिजे, तसं वागायचं मात्र काही नाही। जरा कमी बोल ना तिच्यासमोर मला। हो आई, काय चाललंय तुमचं? मला स्कूलला जायला उशीर होतोय, माझं होमवर्क पण कंप्लीट नाहीये। काय म्हणालीस? होमवर्क कंप्लीट नाहीये? अरे बापरे, आई ग वेदा। आई, काय झालं? पोटात दुखतंय का? अचानक कळ आली ग, पोटात खूप दुखतंय। मी डॉक्टरांना कॉल करू का? खूप दुखतंय, बापरे खूप पोटात दुखतंय। आई, खूप जास्त दुखतंय का ग? हो ग वेदा। आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही नको, मी औषध घेते, मला बरं वाटेल थोडा वेळ आराम केला की। ऐक पण वेदा, मला तुझा अभ्यास नाही घेता येणार हा? आणि हो, तुला शाळेत पण सोडता येईल असं वाटत नाहीये। ऐक वेदाचे बाबा। हा हो बोल। ऐक तुम्ही घ्या ना वेदाचा अभ्यास, आणि आजच्या दिवस तिला शाळेत पण सोडा ना प्लीज। हो चालेल। नाही, अजिबात नाही। राहू दे। ॲक्च्युली मला माझी एक मीटिंग आहे, सो मला तिला शाळेत सोडता येणार नाही। मी होमवर्क घेतो तिचं। आणि मी सुद्धा बाबासोबत जाणार नाही। आई ग खूप दुखतंय, माझ्यावर थोडी तरी दया दाखवा ना तुम्ही, आज सहनच होत नाहीये मला। अहो वेदाचे बाबा, जा ना तुम्ही, वेदाचा अभ्यास तरी करून घ्या। वेदा बाळा, चल आपण होमवर्क करूया। हा, होमवर्क केला नाही ना तर शाळेत शिक्षा मिळेल। आमच्या शाळेत तर बाबा कोंबडा करायचे।
नाही नाही करते मी. वेदाचे बाबा जा, वेदाचा अभ्यास घ्या जा. मी आलेच. मीरा मीरा होमवर्क घेतो मी, पण शाळेत सोडायला तू जा तिला. मी नाही जात. का? अहो वेदाला शाळेत सोडायची पुन्हा एकदा संधी आली आहे. नाही काय म्हणताय? हे बघा जा तुम्ही. हा मी गेलो तर ती चिडेल माझ्या. ते नको आहे मला. अहो मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, तुम्ही प्रयत्न सोडू नका. हे बघा तुम्ही जा, बिंदास जा, काही होणार नाही. तुम्हा दोघांना पण छान वाटेल. ओके. दुपारी मीटिंग आहे माझी एक. काय मीटिंग? अहो तुम्ही वेदाला शाळेत सोडायला जाते, मीटिंग वगैरे रद्द करून टाका. लेकरांना ना आईबाबांचा वेळच हवा असतो. हो कॅन्सलच करतो. आई ग, खूप पोटात दुखतंय, सहनच होत नाहीये. मी आलेच जा, थोडा आराम करते. हो. हे काय, वेदा अथर्व सोबत शाळेत निघाली? त्या मीराने हे सुद्धा करून दाखवलं. बाळा आलो मी. 1 मिनिट. हो सॉरी. आई काय कमालीचा दिवस आहे आजचा. तू बघ ना, किती दिवसानंतर मी वेदाला शाळेत सोडायला चाललोय. हे सगळं मीरामुळे झालंय. आई मला असं स्ट्रॉंगली वाटते की वेदा आधीसारखं वागायला लागेल माझ्याशी. तिचा माझ्यावरचा सगळा राग, सगळे गैरसमज दूर होते लवकरच. तुला आई काय झालं? तुला आनंद होत नाही? आई तू ठीक आहेस? तुला जपणार